हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण इंटरफरन्सबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट, जो खूप एक इम्पॉर्टंट पार्ट असतो या चॅप्टरचा, त्या टॉपिकचं डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. आता हे इथं घोडा वगैरे हे दाखवून काय होतंय, हे घोडा वगैरे दाखवून घोड्याचा झेब्रा बनतोय, याचा काय अर्थ आहे? 1 मिनिट ऑब्झर्व करा फक्त. मी PDF ओपन करतो तोपर्यंत. चलो, होतंय काय, घोड्याचा झेब्रा कसा बनतोय सर? घोड्याचा झेब्रा नाही बनत आहे बाळांनो, आपल्याला कलरवरती बघायचं आहे. कलरवरती व्हाईट कलर गेलाय आणि व्हाईट अँड ब्लॅक दिसलाय. याचा अर्थ काय होतो? हा बेसिकचा सेटअप असतो यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंटचा, जिथं एका सोर्समधनं लाईट येत असतो. ठीक आहे, लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला थोडीशी याची हिंट दिली होती. तर आपण याचं ॲनिमेशन बघूयात जबरदस्त असं, आणि मग आपण पॉईंटकडे वळूया. चला, होत काय असतं माहिती आहे का? YDSCचा सेटअप सांगतो मी तुम्हाला, एक जनरल बेसिकचा सेटअप YDSCचा. YDSCमध्ये 2 स्लिट्स असतात बघा, नावातच आहे डबल स्लिट, नावातच आहे डबल स्लिट. तर इथं 2 स्लिट्स असतात. त्या 2 स्लिट्समधलं जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण स्मॉल डी म्हणतो. आता ह्या स्लिट्स आहे आणि इकडे एक स्क्रीन प्लेस केलेली असते. आता ह्या काय आहेत? ह्या स्लिट्स आहेत. स्लिट्स म्हणजे काय? 2 होल्स असतात. पिन होल असू शकतात किंवा लिनियर स्लिट असू शकतात. इकडं स्क्रीन लावलेली असते. आता इकडनं सोर्समधनं लाईट येणार. आता बघा, सोर्समधनं जसा लाईट येतोय, मी इकडनं बघेल तर मला वाटेल की इथून आणि इथून 2 वेगवेगळ्या सोर्समधनं लाईट येतोय. तो इंटरफिअर करून इथे एक पॅटर्न दिसतो आपल्याला. तो इंटरफिअर केल्यावरती आपल्याला इथे एक पॅटर्न दिसतो. या पॅटर्नमध्ये जे असतं तुम्हाला आता ग्रीन आणि ब्लॅक दिसतंय. जर व्हाईट कलर पास केला तर व्हाईट आणि ब्लॅक दिसतील. रेड जर पास केला तर रेड आणि ब्लॅक दिसतील. येलो ब्ल्यू जर पास केला तर येल्लो ब्लॅक आणि ब्ल्यू ब्लॅक दिसतील. तर अशा प्रकारचा पॅटर्न तुम्हाला दिसतो. ऑरेंज पास केला तर ऑरेंज ब्लॅक दिसतील. तर हे जे ब्लॅक सोडून दुसरे जे कलरची फ्रिंज असतात, ज्या कलरचा आपला लाईट आहे, त्याला आपण म्हणतो ब्राईट फ्रिंजेस. म्हणजे इथं हे जे ग्रीन कलरचे दिसत आहेत ना तुम्हाला, यांना आपण ब्राईट फ्रिंजेस म्हणतो. तर हे ज्या फ्रिंज इथं फॉर्म होत आहेत ब्राईट फ्रिंजेस, तिथं आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स पाहायला मिळतोय. कोणता इंटरफरन्स? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आणि हे जे ब्लॅक दिसत आहेत ना तुम्हाला, हे ब्लॅक जे आहे तर तिथं आपल्याला मिळतोय बघायला डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. काय बघायला मिळतोय? डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. क्लिअर? चला, आता हे जे असतं ना, हे दोघांमधला एक सेंटर पॉईंट असतो. त्या सेंटर पॉईंटवरती आपल्याला ब्राईट बघायला मिळतंय. सेंटर पॉईंटवरती ब्राईट बघायला मिळत आहे. आता याचा अर्थ काय काय नाही आपण सगळं बघूया. चला जाऊया आपण पुढे. बघा, असाच काहीसा सेटअप होता तो. ठीक आहे, असाच काहीसा सेटअप होता तो. 2 स्लिट्स होत्या, तिथनं लाईट येत होता वेव्सच्या फॉर्ममध्ये. त्या वेव्स इंटरफिअर करतील आणि इंटरफिअर केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती एक पॅटर्न दिसतो. त्याला आपण म्हणतोय या सेटअपला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. काय म्हणतो? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. चला, आता हा बेसिकचा एकदम फॉर्मॅट आहे याचा. आता इकडनं जशा वेव्स जातात ना बघा, एकदम सिंपल बेसिक लँग्वेजमध्ये सांगतो तुम्हाला. ह्याच्या 2 स्लिट्स असतात ना, या 2 स्लिट्सला आपण S1 S2 म्हणतो. 2 स्लिट्सला आपण काय म्हणतो? S1 S2 म्हणतो. इकडनं एक सोर्स असतो लाईटचा, पॉईंट सोर्स जर म्हटलं तर यातनं असे वेव्ह फ्रंट्स येतील बघा. यातनं कसे असे वेव्ह फ्रंट्स येतील, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, इकडे एक स्क्रीन ठेवलेली असते. ठीक आहे, आता याच्यामधलं डिस्टन्स जे असतं ते स्मॉल डी असतं. ते मी पुढच्या स्लाईडवरती दाखवतो. याच्यातनं वेव्स जात होत्या, हे बाकीच्या पार्टमुळे वेव्स पुढं जाऊ शकणार नाही. इथनं वेव्स पास होतील बघा. हां, इथनं वेव्स पास झाल्या, इथनं पण वेव्स पास होतील. तर हे वेव्ह फ्रंट आपण बनवतोय. ऑब्व्हियसली वेव्ह फ्रंट तुम्हाला माहिती असणार. तर बघा, हे जे इंटरफिअर करताय ना एक दुसऱ्यासोबत, तर हे इंटरफिअर करताय तर कुठं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय, कुठं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होतोय. याची एक एकदम जबरदस्त अशी डायग्राम बुकमध्ये दिली आहे तुम्हाला. जिथं जिथं डार्क लाईन्स मिळतील बुकमध्ये, तिथं तिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार, आणि जिथं जिथं डॉटेड लाईन्स मिळतील तिथं तिथं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार. ठीक आहे, हा त्याचा अर्थ असतो. आता आपण यात पुढे जाऊया. याच्यातनं गेल्यावरती आपल्याला इथं एक पॅटर्न दिसतो.
इथं काय दिसतो आपल्याला, एक पॅटर्न दिसतो. तो पॅटर्न कसा असतो बघा, हे जे S1 आणि S2 आहे ना, त्यांच्या एका सेंटर पॉईंटला आपण O नाव देतो. तर इकडे जो O डॅश पॉईंट येतो ना तुमचा, इकडे कोणता पॉईंट येतो, O डॅश पॉईंट येतो. तर ह्या O डॅश पॉईंटवरती तुम्हाला एक फ्रिंज दिसते. नंतर फ्रिंजेस कंटिन्युअसली दिसत जातात बघा. O डॅश वरती तुम्हाला एक ब्राईट फ्रिंज मिळते. O डॅश वरती तुम्हाला काय मिळते, एक ब्राईट फ्रिंज मिळते बघा. लक्ष द्या, ह्याच्यात खूप इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यावरती प्रत्येक वर्षी CET मध्ये भरून भरून प्रश्न येतात, असे खोदून खोदून प्रश्न विचारतात बरं का. नीट JEE मध्ये पण विचारतात आणि बोर्ड्समध्ये पण येतं ह्याचं. तर हे ब्राईट असतं आणि हा ब्राईट सेंटरला आहे ना, म्हणून याला आपण सेंट्रल ब्राईट म्हणतो. काय म्हणणार याला आपण म्हणणार सेंट्रल ब्राईट. सेंट्रल ब्राईट याला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणतो CB, सेंट्रल ब्राईट. शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो आपण याला, CB म्हणतो. नेक्स्ट, एक ब्राईट दिसला की एक डार्क दिसतो. तर हा झाला तुमचा फर्स्ट डार्क. नंतर पुन्हा एक ब्राईट दिसतो, परत डार्क, परत ब्राईट, परत डार्क, परत ब्राईट. इकडं पण तसंच, ब्राईट डार्क, मग परत ब्राईट, मग डार्क, मग परत ब्राईट, मग परत डार्क, मग परत ब्राईट, मग परत डार्क, मग परत ब्राईट, असं दिसत जातं. या पॅटर्नला आपण म्हणतो फ्रिंजेसचा पॅटर्न असतोय. फ्रिंजेसचा पॅटर्न जिथं हा सेंट्रल ब्राईट असतो आपला, मग फर्स्ट डार्क येतो, मग फर्स्ट ब्राईट येतो. सर हा ब्राईट नाही का, तो ब्राईट आहे, पण तो सेंटरचा ब्राईट आहे. सेंटरचा ब्राईट का बरं, कारण की इथनं वेव्ज इथं येणारी आणि इथनं येणारी वेव्ह इथं, त्या दोघांमधला पाथ डिफरन्स 0 असतो. ज्या पण पॉईंटवरती वेव्जमध्ये पाथ डिफरन्स 0 असतो, त्या पॉईंटवरती आपल्याला सेंट्रल ब्राईट मिळतो. ज्या पण पॉईंटवरती याच्यावरती पाथ डिफरन्स 0 असतो, त्या पॉईंटवरती आपल्याला काय मिळतो, सेंट्रल ब्राईट मिळतो. काय मिळतो, सेंट्रल ब्राईट मिळतो. ठीक आहे. नेक्स्ट CB, फर्स्ट डार्क, फर्स्ट ब्राईट. नेक्स्ट सेकंड डार्क, सेकंड ब्राईट, थर्ड डार्क, थर्ड ब्राईट. नेक्स्ट असं चालू असतं. आता जशी नंबरिंग वरती केली तशीच खाली पण, म्हणजे इथनं जो पॅटर्न वरती दिसतो सेम पॅटर्नचा रेप्लिका खाली होतो. जो पॅटर्न वरती दिसतो सेम पॅटर्नचा रेप्लिका खाली सुद्धा होतो. तर इथं फर्स्ट डार्क, परत फर्स्ट ब्राईट, सेकंड डार्क, सेकंड ब्राईट, थर्ड डार्क, थर्ड ब्राईट, फोर्थ डार्क, फोर्थ ब्राईट, असं चालू असतं. असं चालू असतं. होप सो तुम्हाला बेसिक्सची गोष्ट तर क्लिअर झाली असणार आहे. यातनं बेसिक्सची गोष्ट क्लिअर आहे का यातनं बघा. चलो नेक्स्ट, आता काय म्हटलंय बघा, ही एक डायग्राम आहे, बघू आपण काय आहे ते. आपण हाताने डायग्राम ड्रॉ करू. Using the geometry of the double slit experiment, derive the expression for fringe width of interference bands. ते जे आपल्याला फ्रिंजेस बनले होते ना, त्या फ्रिंजेसला आपण बँड सुद्धा म्हणतो. काय म्हणतो, बँड. आणि कोणते बँड्स आहेत हे आहेत इंटरफरन्सचे बँड्स. कोणते बँड्स आहेत, इंटरफरन्सचे बँड्स आहेत. आता इंटरफरन्सचे बँड्स म्हणजे काय बघूया. सिंपल सेटअप आपण आपल्या पद्धतीने ड्रॉ करूया. ठीक आहे. S1 S2 हा इकडे एक सोर्स असणार ज्यावरनं लाईट येणार. S1 S2 मधलं डिस्टन्स स्मॉल d असतं. आता S1 S2 ला काय म्हणून संबोधायचं, काहीच विषय नाही. S1 S2 ला तुम्ही स्लिट्स म्हणा किंवा S1 S2 ला तुम्ही सोर्स म्हणा, काहीच प्रॉब्लेम नाही. S1 S2 ला तुम्ही स्लिट्स म्हणा किंवा S1 S2 ला तुम्ही सोर्स म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट इकडे एक स्क्रीन लावलेली असणार. आता स्लिट आणि स्क्रीन यांच्यामधलं जे डिस्टन्स असणार, स्लिट आणि स्क्रीनच्या मधलं डिस्टन्स ते असणार कॅपिटल D. S1 S2च्या मधलं डिस्टन्स जे असतं ते स्मॉल d असतं आणि स्लिट आणि स्क्रीनच्या मधलं जे डिस्टन्स असतं ते कॅपिटल D असतं. आता इथं काही पॉईंट्स मार्क करायचे असतात, जसं की S1 आणि S2 यांच्यामधला एक पॉईंट असतो O. तर याचे समोर आपण एक पॉईंट्स घेतो बघा, याचा फायदा होईल आपल्याला पुढे. हा S1 डॅश, S2च्या समोरचा एक पॉईंट घ्यायचा, त्याला आपण म्हणूया S2 डॅश, आणि ओच्या समोरचाही एक पॉईंट घ्यायचा, त्याला आपण म्हणूया O डॅश. ठीक आहे. आता इथनं हे स्मॉल d आणि इथनं हे पण स्मॉल d. पण सर हे तर पूर्ण स्मॉल d होतं, मग हे d/2 आणि हे d/2. दॅट्स इट. हे पूर्ण स्मॉल d होतं तर हा सेंटर आहे, तर d/2 d/2. ठीक आहे. आता आपण काय करत असतो, आता आपण एक पॉईंट निवडत असतो.
ज्या पॉईंटवरती आपल्याला पॅटर्न बघायचा आहे, ज्या पॉईंटवरती काय करायचं आहे, पॅटर्न बघायचा आहे यंग्स डबल स्लिटचा. मला माहीत नाही त्या पॉईंटवरती काय मिळणार आहे. ठीक आहे, आता इथे एक पी पॉईंट घेतला आहे मी. आता या पी पॉईंटवरती काय मिळणार याच्यासाठी मी डेरिवेशन करणार. आता हा जो पी पॉईंट आहे ना, या पी पॉईंटचं डिस्टन्स ओ डॅशपासनं वाय असणार. पी पॉईंटचं डिस्टन्स ओ डॅशपासनं वाय असणार. आता कोणती गोष्ट काय काय ते बघा. डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन S1 अँड S2. आता S1 S2च्या मधलं डिस्टन्स म्हणजे स्लिट्समधलं डिस्टन्स म्हणा किंवा सोर्समधलं डिस्टन्स म्हणा, दोन, काहीच फरक नाही पडत. ठीक आहे. नेक्स्ट कॅपिटल डी म्हणजे काय असते बघा. डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन. काय असते, डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड स्क्रीन असते कॅपिटल डी. नेक्स्ट 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 ठीक आहे सर, चालतंय. आता वाय म्हणजे काय. वाय म्हणजे आहे पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा. मॅक्सिमालाच आपण म्हणतो ब्राईट. पोझिशन ऑफ nth मॅक्सिमा ऑर nth मिनिमा, त्याला आपण म्हणतो डार्क फ्रॉम CB. CB म्हणजे काय, सेंट्रल ब्राईट. आता सेंट्रल ब्राईट म्हणजे काय, हा पॉईंट रे, हा पॉईंट CB म्हणजे हा पॉईंट ओ डॅश. आता सेंट्रल ब्राईट कशाला म्हणायचं हे पण इथं लिहून देतो मी तुम्हाला बघा. पॉईंट वेअर path difference, point where path difference between two interfering waves, path difference between two interfering waves is 0. असा एखादा पॉइंट जिथं पाथ डिफरन्स 0 आहे. आता पाथ डिफरन्स, फेज डिफरन्सवरती आपण जास्त डिस्कशन नाही करणार या लेक्चरमध्ये. का बरं, ज्यांनी मागचं लेक्चर नसेल बघितलं तर आधी ते लेक्चर बघून घ्या. त्यामध्ये मी पाथ डिफरन्स, फेज डिफरन्सबद्दल खूप डिटेलमध्ये बोललो आहे. त्या लेक्चरला आपल्याला परत रिपीट नाही करायचं, ते डिटेलमध्ये बघून घ्या तुम्ही. त्याचे आपल्याला व्हॅल्यूज यूज करायचे आहे. त्या लेक्चरमधले आपल्याला काय यूज करायचे आहे, व्हॅल्यूज यूज करायचे आहे. ठीक आहे, चला, ही झाला बेसिकचा सेटअप याचा. या सेटअपमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, आय होप सो. चला, आता इथं एक पॉईंट्स मार्क करावं लागतील बघा. आता हे ज्या दोन वेव्स ट्रॅव्हल करतायत ना, तुम्हाला दिसतंय दोन वेव्स ज्या ट्रॅव्हल करताय, त्या दोन वेव्समध्ये 100% काय असणार आहे, त्या दोन वेव्समध्ये पाथ डिफरन्स असणार आहे. ठीक आहे, आता मी इथं लिहून टाकतो पाथ डिफरन्स बिटवीन टू इंटरफरिंग वेव्स ॲट पी पॉईंटवरती पाथ डिफरन्स डेल्टा एक्स घेतो. आणि मला सांगा S1 वरनं जे P वर जात आहे ते जास्त चालतंय की S2 वरनं. ऑब्विसली बघूनच कळतंय S2 वरनं. तर आपण डेल्टा एक्स काय घेणार इथं, S2P मायनस S1P लक्षात ठेवायचं. हा डेल्टा एक्स S2P मायनस S1P असणार. आता ह्याच्यावरनं एक परपेंडिक्युलर ड्रॉप करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉप केला की परपेंडिक्युलर ड्रॉप केल्यावरती हे जे पाथ मिळतोय ना तुम्हाला, हाच यांच्यामधला असतो पाथ डिफरन्स. हाच काय असतो यांच्यामधला पाथ डिफरन्स असतो. आता हा जो अँगल आहे ना बाळांनो, हा जो अँगल आहे, हा अँगल असतो थिटा. हा अँगल काय असतो, थिटा असतो. ओके, ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, सेंटरपासनं पण इकडं सेंटरवरती एक लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा पण अँगल थिटाच असतो. ओके ओके ओके. तर मी हा जो रेडवाला पार्ट तुम्हाला दिसतोय ना, रेडवाला लाईन OP आणि इकडं O डॅश, मी म्हणू शकतो इन ट्रायंगल OPO डॅश. कोणता ट्रायंगल बाळांनो, OPO डॅश. त्या ट्रायंगलमध्ये मी लिहू शकतो टॅन थिटा इज इक्वल्स टू y/d. टॅन थिटा काय असतं, ऑपोजिट अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे, इथपर्यंत काहीच डाऊट नसणार तुम्हाला.
क्लिअर आहे इथपर्यंत सगळं? करू स्टार्ट डेरिवेशन. मला काढायचा आहे पार्ट डिफरन्स. आता मी काय करणार, हा एक ट्रायंगल बघा कोणता, S1 S1 डॅश पी. कोणता ट्रायंगल बघा, S1 S1 डॅश पी ट्रायंगल बघा, आणि S2 S2 डॅश पी ट्रायंगल बघा, हा वाला. हे बघा S1 S1 डॅश पी म्हणजे हा वाला ट्रायंगल दिसला, राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि S2 S2 डॅश पी म्हणजे हा वाला ट्रायंगल, हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. दोन्ही ट्रायंगल्समध्ये मी काय यूज करणार माहिती आहे का, दोन्ही ट्रायंगल्समध्ये मी यूज करणार पायथागोरस थेओरम. चला using Pythagoras theorem in triangle S1 S1 dash P and S2 S2 dash P. ठीक आहे, S1 S1 dash P, S1 S1 dash P मध्ये जर यूज केला तर S1 P चा स्क्वेअर इज इक्वल्स टू S1 S1 डॅश चा स्क्वेअर प्लस S1 डॅश P चा स्क्वेअर. थोडंसं लक्ष द्या, S1 P स्क्वेअर तसंच ठेवा. S1 S1 डॅश म्हणजे हे झालं, S1 S1 डॅश म्हणजे कॅपिटल डी, आणि हे म्हणजे किती होतं बघा, हे y आहे ना, हे y आहे पूर्ण, आणि हे d/2 आहे. तर y मधनं जर d/2 मायनस केलं तर हे मिळतं. तर याला लिहिणार आपण असं, डी स्क्वेअर प्लस y मायनस d/2 चा होल स्क्वेअर. ठीक आहे, याला देऊन टाका इक्वेशन नंबर 1. काय द्यायचं याला, इक्वेशन नंबर 1. नेक्स्ट दुसऱ्या ट्रायंगलमध्ये बघा, S2P स्क्वेअर इज इक्वल्स टू S2 S2 डॅशचा स्क्वेअर प्लस S2 डॅश P चा स्क्वेअर. थोडंसं लक्ष द्यायचं, सिम्पलशी अशी गोष्ट आहे. S2P इज इक्वल्स टू S2 S2 डॅश पण डी स्क्वेअर आहे, आणि याला आपण काय लिहिणार बघा, S2 S2 डॅश म्हणजे हे कॅपिटल डी आहे, S2 डॅश P म्हणजे काय, इतकं डिस्टन्स आहे, इतकं y प्लस d/2 घ्यावं लागेल. इक्वेशन नंबर 2. आता मला लिहायचं आहे पार्ट डिफरन्स. मी इथून काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन 2 मधनं, म्हणजे याच्यातनं हे मायनस करायचं बघा, हा इक्वेशन आणि हा इक्वेशन बघायचा. तर याच्यातनं हे मायनस करायचं, तर काय होणार, S2P स्क्वेअर मायनस S1P स्क्वेअर इज इक्वल्स टू, हे लिहून घ्या, डी स्क्वेअर प्लस ब्रॅकेट ओपन करून टाका ना, y स्क्वेअर प्लस YD प्लस डी स्क्वेअर बाय 4. काहीच नाही केलं, ब्रॅकेट ओपन केली बरं का, A प्लस बी होल स्क्वेअरने एका स्टेपमध्ये करू शकता, तुम्ही पण करू शकता ब्रॅकेट ओपन एका स्टेपमध्ये. चलो, मायनस मायनस, यातनं काय मायनस करायचं, यातनं हे मायनस करायचं. काय दिलं त्यात बघा, डी स्क्वेअर प्लस, याला एक्सपांड करा y मायनस d/2 चा स्क्वेअरला, y स्क्वेअर मायनस YD प्लस डी स्क्वेअर बाय 4. सिम्पल आहे. आता याला तुम्ही मायनसने जर ब्रॅकेट ओपन करसाल तर हे मायनस होऊन जाणार, हे मायनस होऊन जाणार, हे प्लस होऊन जाणार, हे मायनस होऊन जाणार. जेव्हा ब्रॅकेट ओपन करसाल तर बघा काय होतंय बघा, इकडं काय राहणार, इकडं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज करा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर यूज करा, तर तिथं काय मिळणार, ए प्लस बी, ए मायनस बी. ठीक आहे, इज इक्वल्स टू, इकडं काय काय कॅन्सल होणार बघा, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल. नेक्स्ट वाय स्क्वेअर आणि हे वाय स्क्वेअर कॅन्सल, हे ॲड होणार बघा, हे प्लस YD हे प्लस YD हे ॲड होणार, आणि ही एक टर्म पण मायनस होणार. सगळंच उडलं ना, राहिलं काय, YD प्लस YD 2YD. आता वी नो दॅट अप्रॉक्सिमेटली काय करायचं तुम्हाला, S2P प्लस S1P जे आहे ना, S2P प्लस S1P ला काय घेऊन टाकायचं आहे, 2D घेऊन टाकायचं आहे. आता S2P प्लस S1P ला 2D कसं घ्यायचं आहे, S2P हे आणि S1P हे, तर त्यांना अप्रॉक्सिमेटली 2D घ्यायचं, D प्लस D. आता तुम्ही म्हणसाल मग याला 0 करायचं का, नाही बाळांनो, याला 2D घ्या इंटू, याला आपण पार्ट डिफरन्स डेल्टा एक्स म्हटलं ना, इथं झालं 2YD, 2 कॅन्सल, तर डेल्टा एक्स इज इक्वल्स टू किती मिळालं आपल्याला, डेल्टा एक्स इज इक्वल्स टू मिळालं YD डिवायडेड बाय कॅपिटल D.
वाय डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. क्लिअर. नेक्स्ट वाय म्हणजे पोझिशन काढायची असते ना, तर पोझिशन कशी काढणार आपण, डेल्टा एक्स इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. कळालं इथपर्यंत. बघा काही डाऊट असेल तर विचारायचं. पुढच्या स्लाइडवर गेलो असतो, पण या स्लाइडवरती होतंय सगळं काम. ठीक आहे. पोझिशन ऑफ मॅक्सिमा अँड मिनिमा. बघा इथं जे डेल्टा एक्स आहे ना, तो पार्ट डिफरन्स आहे. आता पार्ट डिफरन्स मला सांगा, मॅक्सिमा म्हणजे काय, ब्राईट स्पॉटसाठी काय असते, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. आणि नेक्स्ट या साईडला काय असणार आहे, या साईडला डार्क स्पॉट्स असणार आहेत. या साईडला काय असणार आहे, डार्क स्पॉट्स असणार आहे. आणि इथं असणार आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. ठीक आहे. आता मला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर असलं तर डेल्टा एक्सची व्हॅल्यू एन लॅम्बडा घ्यायची असती. एनची सुरुवात 0 करायची असते. बरोबर आहे का, आठवतं का, लास्ट लेक्चरची गोष्ट आहे. आणि जर डार्क असला तर किती घ्यायची, डार्क असला तर घ्यायचं 2n-1 इंटू लॅम्बडा बाय 2. इथं एनची जी सुरुवात असते ना ती करायची असती 1 पासनं. संपलं. नेक्स्ट आता डेल्टा एक्सच्या जागी जर पुट केलं तर nth ब्राईटची तुम्हाला पोझिशन मिळणार. चला, nth ब्राईटची तुम्हाला पोझिशन मिळणार. nth ब्राईटची पोझिशन कशी मिळणार, डेल्टा एक्सच्या जागी हे पुट करा, काय मिळणार, एन लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. खूप इम्पॉर्टंट आहे, खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि इथं एनची व्हॅल्यू सुरू करायची 0, 1, 2, 3 पासनं. सर 0 पासनं काय फायदा होतो, जर इथं एनची व्हॅल्यू 0 पुट केली, एनची व्हॅल्यू जर 0 पुट केली तुम्ही, तर इथं मला सांगा ब्राईट जे तुम्हाला वाय 0 मिळेल तर ते सेंट्रल ब्राईट असेल ना. आता इथं मी लिहितो बघा, इथं मी लिहितो कसं लिहितो बघा, n = जर 0 असलं तर सेंट्रल ब्राईट, n = 1 असलं तर फर्स्ट ब्राईट, n = 2 असलं तर सेकंड ब्राईट, असं. आता डार्कमध्ये पण तसंच आहे. nth डार्क = खाली लिहू का यार, डार्कचं जागा नाही पुरणार यार. एका स्लाइडवरती लिहिण्याची माझी इच्छा आहे, एका स्लाइडवरती लिहिण्याची माझी स्वतःची इच्छा आहे. मी डार्कचं इकडे लिहितो बरं का. ठीक आहे. y ऑफ nth डार्क = डेल्टा एक्सच्या जागी ते पुट करा 2n-1 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 स्मॉल डी. हे झालं डार्कसाठी. आता डार्कसाठी व्हॅल्यूज कुठनं सुरू होतात बाळांनो, 1 पासनं. आता आठवतं आहे का, लास्ट लेक्चरला तुम्हाला प्लसवाला पण एक फॉर्म्युला सांगितला होता, पण म्हटलं होतं आपण मायनसवाला घेऊया इंटरफरन्समध्ये. कारण की जर तुम्हाला n = 1 घ्यायचं तर फर्स्ट डार्क असतं बघा, आणि डार्कची जी सुरुवात आहे ती 1 पासनंच होते. डार्कची जी सुरुवात आहे ती 1 पासनंच होते. n = 2 घेतलं तर सेकंड डार्क आहे. जर तुम्ही तो प्लसवाला फॉर्म्युला यूज केला असता जर तुम्ही इथं तो प्लसवाला फॉर्म्युला यूज केला असता तर सेकंड डार्क जर घ्यायचं ना तर यांची व्हॅल्यू 1 घ्यावं लागली असती. जर फिफ्थ डार्क घेतलं तर यांची व्हॅल्यू 5 घ्यावं लागली असती. तो यांची व्हॅल्यू फिफ्थ डार्क जर घ्यायचं तर 4 घ्यावी लागली असती. सॉरी, ते कन्फ्युजन होतं. आपल्याला ते कन्फ्युजन या फॉर्म्युल्यात ठेवायचंच नाही. ठीक आहे, आपल्याला ते कन्फ्युजन या फॉर्म्युल्यात ठेवायचंच नाही आहे. क्लिअर आहे. चलो, या पूर्ण एका स्लाइडवरती पूर्ण यंग्स डबल स्लिट आलाय. मागच्या स्लाइडवरती त्याची डायग्राम होती, या स्लाइडवरती पूर्ण यंग्स डबल स्लिट छापून टाकला इथे. चलो, अजून डेरिवेशन संपलं नाही आहे. अजून डेरिवेशन संपलं नाही आहे. कसं काय नाही संपलं आहे, आपल्याला जायचं आहे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनवरती. आपल्याला जायचं आहे इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशनवरती. ठीक आहे, बघा कसं जायचं आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला फ्रिंज विड्थवरती जायचं आहे.
फ्रिंज विड्थला आपण डब्ल्यूने डिनोट करतो, ठीक आहे, किंवा बीटाने डिनोट केला जातं, ठीक आहे. डब्ल्यू किंवा बीटा दोन्ही नोटेशन चालतात याला. बोर्डच्या टेक्स्टबुकमध्ये कशाने डिनोट केलं बघतो, जस्ट अ सेकंड. हां, डब्ल्यूने डिनोट केलं. कसं काढता बघा. जर आता मी ब्राईट फ्रिंजेसची गोष्ट करतो, ठीक आहे, ब्राईट फ्रिंजेसची गोष्ट करतो, डब्ल्यूने डिनोट केलं. जर एक्झाम्पल घ्या इथं, एक्झाम्पल, ठीक आहे. मला जर थर्ड ब्राईटचं काढायचं आहे, तर थर्ड ब्राईटचं काढण्यासाठी थर्ड ब्राईटच्या नंतर काय येतं, ते जो सिक्वेन्स आत्ता लावला होता ना मी मागं, तो लक्षात ठेवायचा. थर्ड ब्राईटच्या वरती येतो फोर्थ डार्क आणि आधी येतो थर्ड डार्क. तर जर मला विड्थ पाहिजे ब्राईटची, तर थर्ड ब्राईटची, तर मी काय करणार, फोर्थ डार्कचं डिस्टन्स त्यातनं मायनस करणार थर्ड डार्कचं डिस्टन्स. असं का बरं? अरे मला सांगा, ब्राईट आहे त्याच्यावरती डार्क आहे, डार्क त्याच्यावरचा आणि त्याच्या खालचा याच्यातलं जर डिस्टन्स मायनस केलं तर ब्राईटची विड्थ मिळते ना. आणि जर डार्क काढायचं तर ब्राईट मायनस करायचे. डार्कसाठी काय फॉर्म्युला होता, इथं फॉर्म्युला लिहितो, चला विसरले असाल तुम्ही. डार्कसाठी फॉर्म्युला असतो 2n - 1 इंटू लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय 2 इंटू स्मॉल डी. तर विड्थ इज इक्वल्स टू बघायचं आता 4 पुट करायचं, इथं 4 पुट करायचं. डायरेक्ट लिहू का आता, 4 पुट करायचं, 4 टू 8, 8 - 1 7 लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2d मायनस 3 पुट करा, 3 इंटू 2 6 - 1 5 लॅम्बडा डी डिवायडेड बाय 2d 5 लॅम्बडा 7 लॅम्बडा डी मायनस 5 लॅम्बडा डी 2 लॅम्बडा डी 2 लॅम्बडा डी 2 कॅन्सल, तर आलं लॅम्बडा डी बाय स्मॉल डी. ही आली विड्थ तुमची. कोणाची विड्थ आली ही तुमची? ही विड्थ आली तुमची ब्राईटची. अरे डार्कची बघू, अरे काही नाही रे, सेमच येणार आहे डार्कची. कोणत्या डार्कची काढू? 9व्या डार्कवर जाऊ का? ठीक आहे चला. तुम्ही म्हणसाल सर जवळजवळच्या व्हॅल्यूज घेताय. हां तसं नाही, हुकलं. y ऑफ 10th ब्राईट मायनस y ऑफ 9th ब्राईट मायनस केलं ना, तर 9th डार्कची विड्थ मिळते. डार्कसाठी ब्राईटसाठी काय फॉर्म्युला होता, n लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी. n लॅम्बडा डी डिवायडेड बाय काय होता, स्मॉल डी होता. तर त्याला 10 पुट करा, -9. होय विड्थचा फॉर्म्युला सेमच येतोय. प्रूफ झालं की ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसच्या विड्थ सेम असतात. प्रूफ झालं की ब्राईट आणि डार्क फ्रिंजेसच्या विड्थ कशा असतात, सेम असतात. संपला विषय. क्लिअर ना? चलायच मग पुढं. संपलं यंग्स डबल स्लिट. थोडीशी गोष्ट बाकी आहे यंग्स डबल स्लिटची. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन टेक्स्टबुकमध्ये थोडंसं वेगळं दिलं आहे. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन सांगतो मी तुम्हाला कसं लिहायचं आहे. इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन्समध्ये लिहायचं आहे की डिस्कस द इंटेन्सिटी, रिझल्टंट इंटेन्सिटी डिस्कस करायची. बघा मी सांगतो तुम्हाला. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला त्यासाठीच सांगितला. एकदम ऑफिशियली व्हॅलिड आहे. ऑफिशियली व्हॅलिड आहे फॉर्म्युला. एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. कुणीच सांगत नाही असं बोर्ड्स लेवलवरती. I1 + I2 + 2 √I1 इंटू √I2 इंटू कॉस ऑफ डेल्टा फाय. आता जे दोन सोर्सेसमधनं लाईट येत असतो ना आपला, आपण यंग्स डबल स्लिटमध्ये त्यांची इंटेन्सिटी अज्युम करतो सेम आहे. आपण यंग्स डबल स्लिटमध्ये अज्युम करतो त्यांची इंटेन्सिटी सेम आहे. assume I1 = I2 = I0. तर ह्यांची जर इंटेन्सिटी आपण सेम ॲज्युम केली तर I0 + I0 + 2 √I0 इंटू √I0 इंटू कॉस डेल्टा फाय असं होऊन जातं. मग हा जो फॉर्म्युला मिळतो तुम्हाला तो असा मिळतो बघा. लास्ट लेक्चरमध्ये मी डिराईव्ह केला आहे रे. लिहू का डायरेक्ट? लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केला आहे. चला करून टाकू डिराईव्ह. काय आळशी लोक असतील त्यांनी नसेल बघितलं लास्ट लेक्चर. 1 + cos थीटाचा फॉर्म्युला असतो 2 cos² θ/2 बरोबर. तर I रिझल्टंट इज इक्वल्स टू मिळालं तुम्हाला 4I0 cos² φ/2. अरे कळालं रे.
आता 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 इन फेजवरती या. इन फेजवरती काय म्हणताय बघा. इन फेजवरती म्हणणं काय त्यांचं, इन फेज म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. अरे इन फेज म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी हा फॉर्म्युला आला होता 2n पाय. आला होता का नाही 2n पाय. यांची व्हॅल्यू 0 1 2 अशा ठेवायची गोष्ट झाली होती. यांची व्हॅल्यू 0 1 2 अशी ठेवायची गोष्ट झाली होती, बरोबर का. चला ना मग 1 पुट केलं, 0 पुट केलं, 0 1 पुट केलं, 2 पाय 4 पाय असं होतं. मला सांगा कॉस 2n पायची जी व्हॅल्यू असते ना, 2n पाय बाय 2 जर घेतला तर 2n पाय बाय 2 जर घेतला तर 2 2 कॅन्सल, तर किती उरतं इथं, कॉस n पाय उरतं. कॉस n पाय म्हणजे एक्झाम्पल घेतलं कॉस 0 घेतलं, कॉस 1 इंटू कॉस पाय घेतलं, आता इथं व्हॅल्यू किती येते 1 येते. आणि जर पाय जर घेतलं तर -1 येते, तर मायनसचा स्क्वेअर प्लसच येतो इथं. तर मला सांगा मॅक्सिमम इंटेन्सिटी जी मिळते ना तुम्हाला इन फेजमध्ये, ती मिळते 4I0 इंटू 1चा स्क्वेअर. तर इट विल बी 4I0. यंग्स डबल स्लिटमध्ये जी तुम्हाला मॅक्सिमम इंटेन्सिटी मिळणार ना, तर ती मिळणार तुम्हाला 4I0. किती मिळणार 4I0. आणि जर आउट ऑफ फेज म्हटलं, DI कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि आता डिस्ट्रक्टिव्ह. तर डिस्ट्रक्टिव्हमध्ये तुम्हाला कॉस डेल्टा फाय डिवाइड बाय 2 याची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार 0. किती मिळणार 0. कॅल्क्युलेट करून बघायची तुम्ही, बुकमध्ये इतक्या डिटेलमध्ये नाही दिलं आहे तरी आपण जातोय. आय मिनिमम असणार 0. जर दोन सोर्सेस दोघांची इंटेन्सिटी जर सेम आहे तर I1 I2ची व्हॅल्यू I0 घेतली तर मॅक्सिमम मिळणार 4I0 आणि मिनिमम मिळणार 0. अजून एक ट्रिक पण आहे याची, तुम्हाला लक्षात ठेवायची. मी तुम्हाला मॅक्सिमम मिनिममचा फॉर्म्युला डिराईव्ह करून दिला आहे. बरोबर. आणि आय मिनिममचा फॉर्म्युला I1 I2 मधला डिफरन्स. ठीक आहे, I1 I2 मधला डिफरन्स. सो I1 इक्वल्स टू I2 इक्वल्स टू I0. घ्या √I0 प्लस √I0 किती असणार 2√I0चा स्क्वेअर, तो येणार 4I0. तसं लक्षात ठेवा, नाही तर असं लक्षात ठेवा, काय फरक पडतोय. आन्सर येण्याशी आपल्याला मतलब आहे. कायशी मतलब आहे आपल्याला, आन्सर येण्याशी मतलब आहे. चला क्लिअर असेल इथपर्यंत तुम्हाला बघा. चलो आता कंडिशन्स काय आहे याच्यावरती क्वेश्चन येतो की स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न ऑब्टेन करण्यासाठी. स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नचा अर्थ काय होतो, स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नचा अर्थ होतो की तुम्हाला पॅटर्न चांगला दिसला पाहिजे, सुटसुटीत दिसला पाहिजे, क्लिअरली ऑब्झर्व झाला पाहिजे. ठीक आहे. तर याच्यातला पहिला कंडिशन असते 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी कोहेरंट. कोहेरंट म्हणजे काय, कोहेरंटचा अर्थ होतो सेम सोर्समधनं आले पाहिजे. बघा, ओनली 2 कोहेरंट सोर्सेस कॅन मेंटेन देअर फेज रिलेशन नेसेसरी. फेज रिलेशन नेसेसरी म्हणजे काय असतं, फेज डिफरन्स आयदर 0 पाहिजे किंवा कॉन्स्टंट पाहिजे. फॉर इनकोहेरंट सोर्सेस इमिटेड लाईट वेव्स अंडरगो रॅपिड अँड रॅन्डम चेंजेस. नॉन कोहेरंट पण म्हणतो आपण त्याला. नॉन कोहेरंटमध्ये जर तुम्हाला रिझल्टंट इंटेन्सिटी विचारली ना तर डायरेक्ट ॲड करायची दोन्ही सोर्सेसची. पण कोहेरंटमध्ये विचारलं ना तर असं नाही करायचं, खूप डेप्थमध्ये सांगतोय. कोहेरंटमध्ये जर रिझल्टंट इंटेन्सिटी विचारली तर ती फेज डिफरन्सवरती डिपेंड असते. हा फॉर्म्युला जो आपण बघत आलो आहे. नेक्स्ट, द 2 सोर्सेस ऑफ लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय, मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय असतं, मोनोक्रोमॅटिक म्हणजे एकाच कलर, सिंगल कलरचे असणार. ठीक आहे. द रिझल्टंट पॅटर्न कंटेन्स कलर्ड ओव्हरलॅपिंग बँड्स ड्यू टू देअर डिफरंट वेवलेंथ्स. ठीक आहे. नेक्स्ट, 2 इंटरफरिंग वेव्स मस्ट हॅव सेम ॲम्प्लिट्यूड. अच्छा, ॲम्प्लिट्यूड सेम असला पाहिजे म्हणजे इंटेन्सिटी पण सेम असेल.
ॲम्प्लिट्यूड सेम असला पाहिजे म्हणजे इंटेन्सिटी पण सेम असेल, कारण की इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ठीक आहे. द सेपरेशन बिटवीन द टू स्लिट्स मस्ट बी स्मॉल. हे स्मॉल डी कमी असलं पाहिजे इन कंपॅरिझन टू कॅपिटल डी. म्हणजे याचा अर्थ स्मॉल डीची व्हॅल्यू खूप कमी असली पाहिजे आणि लॅम्बडा याच्यापेक्षा पण कमी असला पाहिजे, ही कंडिशन असते. आता सांगसाल बुक्समध्ये सर वेगळी लिहिली. अरे बुक्समध्ये अशी लिहिलेली असते रे, डी शुड बी ग्रेटर दॅन स्मॉल डी शुड बी ग्रेटर दॅन लॅम्बडा. एकच तर लिहिलं आहे राव मी, एकच तर लिहिलं आहे राव मी. 1+2 करा का 2+1 करा, गोष्ट एकच आहे ना. नेक्स्ट, 2 स्लिट्स शुड बी नॅरो. म्हणजे जे 2 स्लिट्स असतात ना आपल्या, तर या स्लिट्सची विड्थ खूप कमी असली पाहिजे, नॅरो असल्या पाहिजे, म्हणजे त्या स्लिट्स छोट्या छोट्या असल्या पाहिजेत. ठीक आहे. 2 वेव्स शुड बी इन द सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे तेच फेज बद्दल बोलतोय. सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय बोलतोय, फेज बद्दल बोलतोय. क्लिअर का? मला असं वाटतं याला आता आपण इंटरफरन्सला YDSCला संपूनच टाकावं. YDSCला राम करूनच जावं आपण आता. ठीक आहे. 2 न्यूमरिकल्स बाकी आहे, मेथड्स बाकी आहे. सिम्पल पॉईंट आहे. चलो, हा एक सॉल्व एक्झाम्पल बघा. सॉल्व एक्झाम्पल आहे तुमच्या टेक्स्टबुकमधला. प्लेन वेवफ्रंट ऑफ लाईट वेवलेंथ 5500 अँगस्ट्रॉम. 5500 अँगस्ट्रॉमचा लाईट आहे. इज इन्सिडेंट ऑन द 2 स्लिट्स इन द स्क्रीन perpendicular to the direction of light rays if total separation of 10 bright fringes on a screen 2 meter away. 2 मीटर अवे म्हणजे कॅपिटल डी. किती दिलं आहे? 2 मीटर. म्हणजे ते कॅपिटल डी स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स झालं. ठीक आहे. स्लिट आणि स्क्रीन मधलं डिस्टन्स झालंय, लक्षात ठेवा. आता 10 ब्राईट फ्रिंजेस, 10 ब्राईट फ्रिंजेस मधलं सेपरेशन किती आहे? 10 ब्राईट फ्रिंजेस मधलं सेपरेशन आहे 2 सेंटीमीटर. फाइंड द डिस्टन्स बिटवीन स्लिट्स. स्लिट्स मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. स्लिट्स मधलं डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार? स्मॉल डी काढायचं आहे. मला सांगा, जर 10 फ्रिंजेस मधलं डिस्टन्स 2 सेंटीमीटर असेल तर 2/10 केलं तर मला सांगा एका फ्रिंजची विड्थ नाही मिळणार का मला? येस. एका फ्रिंजची विड्थ मिळणार मला 0.2 सेंटीमीटर डब्ल्यू. एका फ्रिंजची विड्थ तर 0.2 सेंटीमीटर म्हणजे 0.2 × 10⁻⁻² मीटर. कळलं? लॅम्बडाला आपण कन्वर्ट करून टाकूया. 5500 × 10⁻10 मीटर. दॅट्स इट. चला, डब्ल्यू माहिती, कॅपिटल डी, लॅम्बडा माहिती आहे, स्मॉल डी काढून घेऊ. कसं? डब्ल्यूचा फॉर्म्युला आत्ताच डिराईव्ह केला आपण, लॅम्बडा डी डिवायडेड बाय स्मॉल डी. सो स्मॉल डी इज इक्वल्स टू लॅम्बडा डी डिवायडेड बाय डब्ल्यू. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू कॅपिटल डी काय? कॅपिटल डी 2 डिवायडेड बाय विड्थ किती? हां याला एक लिहितो ना यार मी. (10⁻⁻7). कळायला? संपला. कन्वर्जन आलं पाहिजे बरं का, कन्वर्जन आलं पाहिजे बरं का तुम्हाला. कन्वर्जन जमलंच पाहिजे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. In a Young's double slit experiment, the difference in path length between the rays starting from 2 slits S1 and S2 and reaching at point A on the screen. Path difference दिलाय त्यांच्यातला 0.0075 mm and reaching another point B. हा कोणत्या पॉइंट वरती? A पॉइंट वरती. On the other side of the central fringe is 0.0015 mm B. How many bright and dark fringes are observed between A and B if the wavelength of light used is 6000 angstrom? वेवलेंथ ऑफ लाईट जी यूज केली ती 6000 अँगस्ट्रॉम आहे. या पॅटर्न मध्ये किती ब्राईट आणि किती डार्क मिळाले तुम्हाला हे सांगायचं आहे.
चलो ठीक आहे. वायचा फॉर्म्युला होता तुमचा y ऑफ nth ब्राइट इज इक्वल्स टू डेल्टा एक्स इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. हां ठीक आहे. डेल्टा एक्स माहिती आहे, कॅपिटल डी स्मॉल डी बद्दल बघूया काय करायचं. किती ब्राईट आणि डार्क फ्रिंजेस दिसतात हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. मला सांगा इथनं आपण याच्यासाठी एसाठी काय लिहू बघा, 0.0075 इंटू कॅपिटल डी बाय स्मॉल डी घेऊ. आणि बीसाठी काय घेणार आपण, बी पॉईंटसाठी काय घेणार 0.0015 इंटू कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. क्लिअर. आता काय कॅल्क्युलेट करायचं आपल्याला बघा. काय मोबाईल वाजतोय. चला हां चला. आता वाय जे असेल तर वाय म्हणजे आपण सी बी पासून डिस्टन्स घेतो, तर हे दोन्ही साईडला घ्यायचं ना. दोन्ही साईडला ना, एक पॉईंट सी बीच्या वरती ए पॉईंट आणि एक पॉईंट सी बीच्या खाली आहे. तर इकडं वाय ए घेतलं, इकडं वाय बी घेतलं, तर वाय ए प्लस वाय बी जर मी केलं तर वाय इज इक्वल्स टू वाय ए प्लस वाय बी जर मी केलं तर 0.0075 कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी प्लस 0.0015 इंटू कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. ओके ठीक आहे. लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. आता थोडंसं 0.009 कॅपिटल डी डिवाइड बाय स्मॉल डी. आता मला सांगा विड्थ इज इक्वल्स टू काय असतं, लॅम्बडा डी बाय स्मॉल डी असतं. विड्थ इज इक्वल्स टू काय असतं, लॅम्बडा डी बाय स्मॉल डी असतं. तर इथनं कॅपिटल डी बाय स्मॉल डी किती येणार, डब्ल्यू बाय लॅम्बडा. सॉरी डब्ल्यू बाय लॅम्बडा. ठीक आहे. मला सांगा मी जर ते डिस्टन्सेस आहे, मी जर त्या डिस्टन्सेसमधलं एकाची विड्थ डिवाइड केली, जर डिस्टन्स होतं त्यातनं एकाची विड्थ जर मी डिवाइड केली तर मला नंबर ऑफ ब्राईट मिळतील ना. त्याच्यातनं विड्थमधलं जर एकाची विड्थ डिवाइड केली तर मला नंबर ऑफ ब्राईट मिळतील. कारण की ए आणि बी पॉईंटवरती दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे. ए आणि बी पॉईंटवरती दिलेलं आहे आपल्याला काय काय मिळतं आहे. तर मला सांगा इथं काय करूया, कॅपिटल डी बाय स्मॉल डी. वाय इज इक्वल्स टू 0.009 इंटू डब्ल्यू बाय लॅम्बडा. तर मला सांगा वाय बाय डब्ल्यू जे आहे ना, याच्याबद्दल मी बोलतोय. वाय बाय डब्ल्यू इज इक्वल्स टू किती मिळणार, 0.009 डिवाइड बाय लॅम्बडा. कळालं. ही वाय म्हणजे ते डिस्टन्स, त्याला एका विड्थने जर डिवाइड केलं तर नंबर ऑफ फ्रिंजेस मिळतील. तर हे नंबर ऑफ फ्रिंजेस ब्राईट किती येते, 0.009 डिवायडेड बाय आणि हे जे युनिट होतं ना यार, हे युनिट मध्ये होतं, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं राहिलं आहे. मीटरमध्ये कन्वर्ट करायचं राहिलं आहे तर इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ मीटरवाला, इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ इंटू 10⁻³ ठीक आहे. चला डिवायडेड बाय लॅम्बडा किती आहे, 6000 आहे ना, तर 6000 इंटू 10⁻10. सो एन इज इक्वल्स टू 90 इंटू 10⁻⁻4 आणि -3 -7 डिवायडेड बाय याला लिहू शकतो 6 इंटू 10⁻⁷ कॅन्सल. एन मिळाले तुम्हाला 15. 15 काय मिळाले तुम्हाला, 15 मिळाले तुम्हाला ब्राईट. 15 काय मिळाले तुम्हाला, 15 मिळाले तुम्हाला ब्राईट. ठीक आहे. आता 15 ब्राईट मिळाले तर डार्क किती असणार, 15 ब्राईट मिळाले तर डार्क किती असणार, याच्यापेक्षा एक कमी. 15 ब्राईट मिळाले तर 14 डार्क असणार. क्लिअर इथपर्यंत, क्लिअर आहे इथपर्यंत तुम्हाला. चला नेक्स्ट काय बघा, सिंपलसा टॉपिक आहे, ह्याची बघा डायग्राम बघायची तुम्हाला. मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस म्हणजे काय की दोन सोर्स जेव्हा इमिट करताय लाईट वेव्स, आपल्याला वाटलं पाहिजे की ते कोहेरंट आहे. इन शॉर्ट कोहेरंटचा अर्थ काय सांगितलाय मी तुम्हाला, कोहेरंटचा अर्थ सांगितलाय मी तुम्हाला की ते एकाच सोर्समधनं आले पाहिजे. असं जर असलं तर ते कोहेरंट आहेत. बघा एक असतो एलॉइड मिरर. एलॉइड मिरर म्हणजे काहीच नाही, सिंपल डायग्राम बघायची. इथं एक मिरर लावलेला असतो आणि इथं एक स्क्रीन असते. ह्या एका सोर्समधनं मला लाईट रेज येताना दिसत आहेत. बघा 2च मिनिटाचा टॉपिक आहे. या सोर्समधनं मला लाईट रेज येताना दिसत आहेत.
इथनं ज्या लाईट रेज येत आहेत, काही लाईट रेज डायरेक्ट याच्यावरती येत आहेत, काही लाईट रेज डायरेक्ट याच्यावरती येत आहेत, आणि काही लाईट रेज इकडनं रिफ्लेक्ट होऊन येत आहेत बघा. काही रिफ्लेक्ट होऊन येत आहेत आणि काही डायरेक्ट येत आहेत. ह्या ज्या खालनं आल्यात का त्या अशा वाटतं रिफ्लेक्ट होऊन आल्यात त्या खालनं. पण मी जर इकडून बघितलं तर मला काय वाटणार, मला वाटणार की हे जे वरच्या दोन आहे ना त्या एका सोर्समधनं आल्या आणि खालच्या दोन आहेत त्या एका सोर्समधनं आल्या. मला वाटणार दोन सोर्स, पण खरं खरं मध्ये असणार एक सोर्स. तर एक रिअल सोर्स आणि एक व्हर्च्युअल सोर्स. मला जर वाटलं दोन सोर्स आहेत तर झाले कोहेरंट, पण ते आहेत एकच सोर्स. कळलं का? हा झाला तुमचा एलॉइड मिररवाला टॉपिक. नेक्स्ट असतो फ्रेस्नेल बायप्रिझम. आता फ्रेस्नेल बायप्रिझममध्ये काय असतं, फ्रेस्नेल बायप्रिझम एकदम सिंपल आहे. थेरी रीड करायची. दोन प्रिझम ठेवलेले असतात एकावर एक. दोन प्रिझम, वरचा पार्ट त्याचा कट करून टाकायचा आणि दोन प्रिझम एकावर एक ठेवलेले असतात. तर इकडून जेव्हा बघतो ना आपण, लाईट एक्झॅक्टली येतोय या सोर्समधनं असा, या सोर्समधनं इकडे, या सोर्समधनं इकडं. पण जेव्हा मी इथनं बघतोय तर तो तुझं डेव्हिएट होतोय, डेव्हिएट होऊन इकडनं येतोय आणि काही लाईट इकडनं येतोय. मला काय वाटतंय की हे जे लाईट आहे ना हे इकडनं एका सोर्समधनं येत आहेत आणि हे इकडनं एका सोर्समधनं येतात. पण तसं नसून ते लाईट एकाच सोर्समधनं येत आहेत. ते लाईट एकाच सोर्समधनं येत आहेत आणि त्या एकाच सोर्समधनं येत आहेत. त्या सोर्स आहे एस. आपल्याला वाटणार दोन सोर्स पण असणार एकच सोर्स. बस आपल्याला वाटणार दोन सोर्स पण असणार खरं खरं एक सोर्स. तर हे झाले कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. हे काय झालेत? कोहेरंट सोर्सेस ऑफ लाईट. चला मित्रांनो, तर होप सो तुम्हाला आजचं लेक्चर कळालं असणार. YDSCचं जर काही डेरिवेशनमध्ये प्रॉब्लेम असणार तर पुन्हा एकदा डेरिवेशन बघा. ठीक आहे, मी जितक्या चांगल्या पद्धतीने सांगू शकत होतो तितक्या चांगल्या पद्धतीने सांगितलंय. तर चला मित्रांनो, मी सत्यम मटारी इथंच थांबतो. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन टाटा, बाय बाय.